पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंय। मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्याच कार्यालयात त्यांना अटक केली। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात 50,000 रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झालेली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता। मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली आहे। पालघरमधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर या ठिकाणी झाली होते। मात्र 1 वर्ष वाढवून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते। वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते। नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देखील मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे 50,000ची लाच मागितली होती। तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले। त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होते। या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे।